नवी मुंबईतील घणसोली बस डेपोमध्ये आग लागलेली आहे। आगीमध्ये 4 बस जाऊन खाक झाल्याचं कळतंय। अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। तर नवी मुंबईमधून ही मोठी बातमी। नवी मुंबईतील घणसोली इथं बस डेपोमध्ये ही आग लागलेली आहे आणि आगीमध्ये 4 बस जाऊन खाक झाल्या। हे दृश्य आपण बघतोय, घणसोली बस डेपो मधली ही दृश्य आहेत। अचानक या इथे उभ्या असणाऱ्या बसेसना आग लागली आणि यामध्ये 4 बस जाऊन खाक झालेल्या आहेत। आजूबाजूला इतरही बसेस उभ्या आहेत, त्यामुळे आणखीनच भीती व्यक्त केली जाते। आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक आपल्यासोबत आहेत। स्वाती, घणसोली बस डेपोमध्ये ही आग लागलेली आहे, आगीचं नेमकं कारण काय आणि आजूबाजूला आणखीही काही बसेस दिसतात, त्यामुळे धोकाही निर्माण झालाय। 7 वाजताची ही घटना आहे सकाळची आणि सगळ्या बस या बहुतांशी बस या बस आगारमध्येच उभ्या असलेल्या दिसून येत आहेत। त्यामुळे ह्या बसेस आजूबाजूला उभ्या असल्यामुळे ज्या बसला पहिल्यांदा आग लागली त्या आगीच्या विळख्यामध्ये अजून 4 बसेस जळताना जळाल्या आहेत। यामध्ये अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं आहे आणि तात्काळ अग्निशमन दलाने तिथे पाण्याचा फवारा केलेला आहे, परंतु तरी देखील 4 बसेस या आगीच्या भक्षस्थानी पडलेल्या आहेत। आगीचं कारण अद्याप कळलेलं नाहीये, कारण एका बसला आग लागलेली आहे एवढंच सांगण्यात येत आहे, पण ती आग कशी लागली याबाबत मात्र कोणीच माहिती देत नाहीये। परंतु आता आग नियंत्रणात आणण्यामध्ये अग्निशमन दलाला यश आलेलं आहे। त्यामुळे इथे कोणत्याही तुम्हाला दुखापत झाली नाही किंवा जीवितहानी झालेली नाहीये, परंतु बस आगारामध्ये उभ्या असलेल्या बसेसचं मात्र नुकसान झालेलं आहे। नक्कीच स्वाती, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।